सध्या गॅस तुटवड्याची जो काय प्रश्न येतो त्याच्यावरती आम्ही एक सोल्युशन घेऊन आलो आहे. तर तो सोल्युशन मी तुम्हाला आता एक्सप्लेन करू इच्छितो. हा आहे 2 घनमीटरचा बायोगॅस प्लांट. या 2 घनमीटर बायोगॅस प्लांटमध्ये रोज 40 ते 50 किलो शेणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला किमान 3 ते 4 जनावरांची आवश्यकता आहे. ते काय जे शेण आपल्याकडे जर तयार होतं ते आपण या बायोगॅसमध्ये घातल्यानंतर आपल्याला 2 घनमीटर गॅसची निर्मिती होते. 2 घनमीटर म्हणजे महिन्याला तुम्हाला 1 ते 1.5 सिलेंडरची टाकी रिप्लेस करेल एवढा गॅस याच्यातनं निर्माण होतो. तेच करत असताना साधारणतः तेवढ्याच प्रमाणात स्लरी याच्यातनं बाहेर पडते. त्या स्लरीसाठी आम्ही एक विशिष्ट स्लरी फिल्टर याला दिलं आहे, ज्याच्यातनं या स्लरी फिल्टरमधून पास केल्यानंतर चौथा आणि पाणी वेगळं होतं. जो काही चौथा असेल तो आम्ही वर्मी कंपोस्टसाठी आपण वापरू शकतो किंवा शेतकरी वापरू शकतात. आणि जे काय पाणी असेल ते पाणी आपण स्टोअर केल्यानंतर ते आपण ड्रीप इरिगेशन किंवा फवारणीसाठी आपण वापरू शकतो. तर याच्यासाठी या बायोगॅसमधून गॅस तर आपल्याला मिळतो, प्लस सेंद्रिय उत्पादने पण मिळतात जे आपण शेतीसाठी वापरू शकतो. आजच्या काळात आपण जे बघतोय की खूप जास्त रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. तर ते कशा पद्धतीने सुधारता येईल तर हा एक त्याच्यातला उत्तम पर्याय आहे. तर यातनं बायोगॅस तर मिळतोच प्लस उत्तम दर्जाचं सेंद्रिय खतही आपल्याला मिळतं. धन्यवाद.